मध्ये बना, तुमच्या आवडीचा भाग येतो. आता मी क्लोज नेक प्रमाणच सांगतेय, म्हणजे जसं आपला पहिला कुर्ता होता तसंच. पडशील ना तू. हा मुंड्याचा शेप देताना इथला सेंटर काढायचा, इथला सेंटर काढायचा आणि हा एवढा गोलवा द्यायचा, म्हणजे ते तुम्हाला देता येईल. गळा पण तुमच्या आवडीनुसार. गळावरती मग इकडून येणार ना आपला तो बॅक इकडूनच गळा मोठा आहे ना. पुढचा गळा आहे, मागचा गळा डीप असेल तर असतं ते. बॅकच्या गळ्यावर शोल्डर अवलंबून असतं तुमचं, पुढच्या गळ्यावर मागील गळ्यावर अवलंबून असतं. त्याच्यामुळं मागील गळ्याचंच. ठीक आहे. 0 ते 1 तुमची पूर्ण उंची प्लस 1.5 इंच. इकडे लिहू का? बसणार नाही. उंची तुमच्या आवडीचा भाग आहे, किती घ्यायची तेवढी घ्या. तळापर्यंत घ्या, गुडघ्याचं थोडं खाली घ्या, गुडघ्यापर्यंत घ्या, कसंही घ्या. तळापर्यंत पण बनवू शकता. ए लाईनचा 3 मीटर फॅब्रिक लागेल त्याला, 3-3.5 मीटर जर खाली पायापर्यंत बनवायचं असेल तर. ठीक आहे. 0 ते 2 मुंडा आपला नेहमीप्रमाणेच राहील. शोल्डरचा हाफ. ठीक आहे. 0 ते 3 तुमची वेस्टलाईन जेवढी आहे तेवढी. ठीक आहे. आणि हा आता 2 ते 4 आपला 2 ते 4चा जो भाग आहे तो चेस्ट बाय 4 + 2 तेवढंच राहणार. इथे ते तसंच राहणार आहे आपलं कमरेचं, ते काही बदलत नाही. आणि आता तळासाठी जे आहे ते आपण कापडाचा पन्ना जेवढा आहे तेवढा सगळा घेणार. ठीक आहे. 4, 5, 6 जोडणार आकारामध्ये जसं येईल तसं. आता 0 ते 7 पण तुमचं शोल्डर जेवढं आपलं शोल्डर आहे तसंच राहणार आहे. हाफ शोल्डरचा हाफ. म्हणजे हे तुमच्या गळ्यावर अवलंबून आहे. तुम्हाला मागे गळा ठेवायचा तर शोल्डर 5 इंच कमी होणार. तुमचा व्यवस्थित मागचा गळा 3 इंच असेल तर शोल्डरचा हाफ, आणि कॉलर असेल तर शोल्डरचा हाफ प्लस अर्धा इंच. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आता 7, 8, 4 मुंड्याचा काटकोन. हा नेहमीप्रमाणे 1.5 इंचावर मागील मुंडा राहील. ठीक आहे. ते नको आता लिहायला, ते तुम्ही लक्षात ठेवा. ते काही गोष्टी लक्षात ठेवण्याच्या आहेत. 0 ते 10 तुमची गळा रुंदी 3 इंच. ठीक आहे. 7 ते 12 अर्धा इंच शोल्डर होता. पुढील गळा आणि मागील गळा आवडीनुसार. म्हणजे मागचा 3च ठेवणार आहे आपण. ते दार नका वाजवू बरं का, ते दार हे होईल.
साधारणतः 7 इंचापर्यंत पुढचा गळा. ठीक आहे, झालं एवढं. आता जर ह्याच्यात तुम्हाला स्लीट ठेवायची असेल, म्हणजे स्लीट म्हणजे इथं कट असतो माहिती आहे ना ए लाईन कुर्तीला कधी कधी, तर तो ठेवू शकता. तुम्हाला किती इंचावर हवा आहे तसा ठेवा, एवढा हवा आहे. किंवा मग सीट उंचीच्या खालीन पण आपण सगळा स्लीट ठेवू शकतो, म्हणजे सीट उंचीच्या खाली. आणि मुलींसाठी असेल तर कमरेपासून पण ठेवू शकता याला, स्लीट ठेवायची असेल तर. म्हणजे पायापर्यंत केला तुम्ही ए लाईन आणि मग स्लीट ठेवली इथून की जीन्सवर कॅरी करायला तो चालू शकतो. ते 2-3 टाईप्समध्ये तुम्ही त्याला बनवू शकता. ठीक आहे, ए लाईन कुर्ता कळाला का? हे इथून स्लीटचं मी फक्त दाखवून ठेवते. असा कट फक्त फ्रंटलाच येणार आहे, फ्रंट स्लीट, बॅकला नाही. जोडून घ्यायचं ना शिवताना? हो, ते सगळं जोडणार आहे. साईड कट येणार नाही आहे ना, गोल राऊंड असणार आहे. पुढे काही डिझाईन करा, इथं बटन करा, लूप्स करा, हे तुमच्या आवडीचा भाग आहे ना. त्याच्यात काही तुम्ही डिझाईन करू शकता, अजून तुम्ही करा ॲडिशनल. हे 1-1.5 इंच वर जाणार, किंवा मग हे मोजायचं मेजरमेंट 3 ते 1 तेवढंच टाकायचं आणि राऊंड मारायचं, असं असतं. कारण ते खाली येऊ नये ना म्हणून. आणि ह्याचं समजा असं जॉर्जेट टाईपमध्ये केला तर अस्तर लावावं लागेल ना.